नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी प्रकरण क्रमांक 3 ब्रिटिश सत्तेचे परिणाम अगदी अशा या इतिहासामधील प्रकरण 3मध्ये आपण ब्रिटिश सत्तेचे भारतावर झालेले जे काही परिणाम आहे की अशा या परिणामांचा अभ्यास आज आपण पहिल्या भागामध्ये या ठिकाणी करणार आहोत. की अगदी यामध्ये जर आपण पाहिलं तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना की अगदी भारतामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना होत असताना सत्ता स्पर्धा हा एक अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा भाग या कंपनीच्या पाठीमागे स्थापनेपाठीमागे आपल्याला दिसून येतो. की अगदी भारतीय जी काही बाजारपेठ आहे की अशी ही बाजारपेठ काबीज करण्यासाठी डच, पोर्तुगाल, फ्रेंच, इंग्रज अशा या विविध अशा प्रकारच्या राष्ट्रामध्ये की ही जी काही तीव्र अशा प्रकारची स्पर्धा आहे ही स्पर्धा या ठिकाणी सुरू झालेली होती. की अगदी सुरुवातीला जर आपण पाहिलं तर भौगोलिक शोधामुळे युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर कशा प्रकारे येऊन पोहोचल्या हे आपण पाठीमागे पाहिलेलं आहे. आणि त्यामुळं हे सर्व युरोपीय जे राष्ट्र आहे की हे राष्ट्र सत्ता स्पर्धेसाठी या ठिकाणी सत्तेसाठी या ठिकाणी त्यांच्यामध्ये जणू काही स्पर्धा चालू झाली. मग अगदी इंग्रज भारतामध्ये व्यापाराच्या निमित्ताने या ठिकाणी आले की अगदी तेव्हा भारतामध्ये इंग्रजांच्या अगोदर आलेले जे पोर्तुगीज आहे की अशा या पोर्तुगीजांचा इंग्रजांना कडवा अशा प्रकारचा विरोध झाला, परंतु तो फार काळ काही टिकलेला नव्हता. आणि मग नंतरच्या काळामध्ये इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये मैत्रीचे अशा प्रकारचे संबंध निर्माण झाले आणि हा विरोध हळूहळू कमी झाला. परंतु भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या तयारीमध्ये ही जी स्पर्धा आहे की ही स्पर्धा इंग्रजांना फ्रेंच, डच आणि स्थानिक सत्ता देशांच्या विरोधाला या ठिकाणी त्यांना तोंड द्यावं लागलं. म्हणजेच भारतीय लोकांच्या रोषाला त्या ठिकाणी त्यांना सामोरं जावं लागलं. की अगदी अशा विविध अशा प्रकारच्या राष्ट्रांना भारतीय लोकांशी त्या ठिकाणी झगडावं लागलेलं आहे. मी यामध्ये इंग्रज आणि मराठी यांच्यामधील काही युद्ध या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. की अगदी इंग्रजांचा जो काही शिरकाव आहे हा शिरकाव जर आपण पाहिला तर तो कशा प्रकारे झाला की मुंबई हे इंग्रजाचं पश्चिम भारतातील एक प्रमुख अशा प्रकारचं केंद्र होतं. त्याच्या जवळपासचा जो प्रदेश आहे हा प्रदेश मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण अशा या प्रदेशावर मात्र मराठ्यांची जी पकड आहे ती अतिशय घट्ट अशा प्रकारची होती. माधवराव पेशवे यांचा ज्यावेळेस मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता रघुनाथराव यांनी पेशवेपदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली आणि त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणामध्ये इंग्रजांचा शिरकाव हा झालेला होता. पहा की अगदी यामध्ये 3 युद्ध झाली. अशा 3 युद्धामध्ये पहिलं युद्ध की 1974 ते 1918 या दरम्यान इंग्रज आणि मराठी यांच्यामध्ये 3 युद्ध झाली. पहिल्या युद्धामध्ये मराठा सरदारांनी एकजुटीने लढाई केली आणि त्यामुळे पहिल्या युद्धामध्ये मराठ्यांचा विजय झाला. त्यानंतर 1782 साली सालबाईचा तह होऊन असं हे जे पहिलं युद्ध होतं की हे पहिलं युद्ध त्या ठिकाणी संपलेलं होतं. त्यानंतर दुसरं युद्ध 1802मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांची तैनाती फौजेचा करार केला. वसईचा तह काही मराठा सरदारांना मात्र मान्य नव्हता आणि त्यामुळं इंग्रज मराठा यांच्यामध्ये दुसरं युद्ध हे झालेलं होतं. परंतु अशा या दुसऱ्या युद्धामध्ये मात्र मराठ्यांचा पराभव त्या ठिकाणी झालेला होता. त्यानंतर पुन्हा तिसरं युद्ध झालं की राज्यकारभारामध्ये इंग्रजांचा जो काही हस्तक्षेप होता हा हस्तक्षेप या ठिकाणी वाढत चाललेला होता.
आणि अशा प्रकारचा हस्तक्षेप असह्य झाल्याने दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारलेलं होतं. 1818 साली झालेल्या अशा या तिसऱ्या युद्धामध्ये मात्र मराठ्यांचा पराभव झाला आणि मराठी सत्तेचा त्या ठिकाणी जो अस्त आहे किंवा शेवट आहे हा शेवट त्या ठिकाणी झालेला होता. पहा, त्यानंतर मग तैनाती फौज की इंग्रजांचं भारतावर वर्चस्व निर्माण व्हावं अशा या हेतूनं लॉर्ड वेलस्ली याने 1798मध्ये तैनाती फौजेची पद्धत भारतामध्ये या ठिकाणी सुरू केली. म्हणजेच 1798मध्ये लॉर्ड वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतामध्ये आला आणि सर्व भारतावर इंग्रजांचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचं त्याचं धोरण होतं. पहा, आणि त्यासाठी त्याने अनेक भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजेचे जे काही करार आहे हे करार या ठिकाणी भारतीय सत्ताधीशांशी केलेले होते. आणि मग अशा या करारांनुसार भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीचं आश्वासन त्या ठिकाणी देण्यात आलं. तैनाती फौज स्वीकारणाऱ्या राजाला पुढील अटी या ठिकाणी मान्य कराव्या लागत असत की जसं भारतीय राज्यकर्त्यांनी इंग्रजांचं लष्कर आपल्या पदरी बाळगावं, त्या लष्कराच्या खर्चासाठी राज्यकर्त्याने इंग्रजांना रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश द्यावा. यानंतर इंग्रजांच्या मध्यस्थीनेच त्या राज्यकर्त्याने इतर राज्यकर्त्यांशी संबंध ठेवले पाहिजे. इंग्रजांच्या रेसिडेंट म्हणजे प्रतिनिधी राजांनी आपल्या दरबारी ठेवला पाहिजे. तैनाती फौज स्वीकारणारा राजा आपले स्वातंत्र्य गमावून इंग्रजांचा मांडलिक बनत असे. म्हणजे खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर अगदी भारतातील काही सत्ताधीशांनी अशा प्रकारची ही जी पद्धत होती ही पद्धत स्वीकारली आणि आपलं जे स्वातंत्र्य आहे की हे स्वातंत्र्य त्यांनी गमावून बसले. की अगदी जर आपण पाहिलं तर अगदी अशा या तैनाती फौजेचा करार केल्यानंतर सुद्धा जर पाहिलं की 1818मध्ये की अगदी बाजीरावाने इंग्रजांनी युद्ध पुकारलेलं होतं. अशा या युद्धामध्ये त्याचा पराभवही झालेला होता. अखेर त्याने शरणागतीही पत्करलेली होती आणि दरम्यान मुघलांची राजधानी दिल्ली प्रत्यक्षामध्ये दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती. आणि मग अशा या शिंद्यांच्या फौजेचा पराभव करून जनरल लेक याने मुघल बादशाला ताब्यात घेऊन हिंदुस्थान हा जिंकलेला होता. यानंतर छत्रपती प्रतापसिंह की ज्यावेळेस पेशवाईचा अस्त झाला तरीसुद्धा सातारचं छत्रपती प्रतापसिंह हे मात्र त्या ठिकाणी गादीवर होते. इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंहाशी तह केला आणि ग्रँडप या अधिकाऱ्याची त्यांना राज्यकारभारामध्ये मदत करण्यासाठी नेमणूक केलेली होती. पुढे त्यांना पदच्युत करून काशी या ठिकाणी ठेवलं गेलं. तेथेच त्यांचा 1847मध्ये मृत्यू झाला. छत्रपती प्रतापसिंहांचे कारभारी रंगू बापूजी यांनी इंग्लंडमध्ये जाऊन अशा या अन्यायाविरुद्ध दाद मागूनसुद्धा यश मिळू शकलं नाही. 1847 साली प्रतापसिंहांचा ज्यावेळेस मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूनंतर 1848 साली लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर केलं आणि सातारचं जे राज्य होतं हे राज्यसुद्धा खालसा केलं. यानंतर पहा की या ठिकाणी आपल्याला म्हणलं आहे की हे तुम्हाला माहीत आहे का की छत्रपती प्रतापसिंह यांनी केलेली जनहिताची जी कामं आहे की ही कामं आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहे की छत्रपती प्रतापसिंह यांनी सातारा शहरामध्ये यवतेश्वराच्या देवालयाच्या मागील जी बाजू आहे की अशा या बाजूला त्याचप्रमाणे महादरा या ठिकाणी तलाव बांधून त्याचं पाणी शहरामध्ये खेळवलं. शहरामध्ये रस्तेही बांधले, रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली, मुलामुलींना संस्कृत, मराठी, इंग्रजी शिकण्यासाठी पाठशाळा त्या ठिकाणी बांधल्या. त्याचप्रमाणे एक छापखानाही काढला आणि अनेक उपयुक्त अशा प्रकारचे जे ग्रंथ आहे हे ग्रंथ त्यांनी छापून घेतले. 1827 साली राजनीतीविषयक सभानीती नावाचा एक ग्रंथ त्यांनी लिहून ठेवला. त्यांनी साताऱ्यावरून महाबळेश्वर ते प्रतापगडापर्यंतचा जो रस्ता आहे की असा हा रस्ताही त्यांनी बांधलेला आहे. पुढे हा रस्ता
महाडपर्यंत नेण्यामध्ये आला. छत्रपती प्रतापसिंह हे दररोज रोजनिशी स्वतः लिहित असत आणि त्यामुळं त्यांचं हे जे काही कार्य आहे हे कार्य आज आपल्याला पाहता येत आहे. यानंतर पहा की इंग्रजांनी सुरू केलेल्या पद्धती, कायदे आणि त्यांचे जे काही परिणाम आहे हे परिणाम नेमके काय झाले की ब्रिटिश सत्तेचे भारतावर असणारे जे काही परिणाम आहे हे परिणाम पाहत असताना दुहेरी राज्यव्यवस्था की अगदी रॉबर्ट क्लाईव्ह यांनी 1765मध्ये बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली. मग दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय, तर महसूल गोळा करण्याचं काम कंपनीने हाती घेतलं आणि शांतता व सुव्यवस्था राखण्याचं काम बंगालच्या नवाबाकडे ठेवलं. यालाच दुहेरी राज्यव्यवस्था असं म्हटलं गेलं. की अगदी दुहेरी राज्यव्यवस्थेचे परिणाम हे कालांतराने मात्र दिसू लागले. सर्वसामान्य जनतेकडून कर रूपाने वसूल केलेले पैसे कंपनीतील अधिकाऱ्यांनी स्वतःच्या खिशामध्ये घातले. भारतातील व्यापाराचा मक्ता फक्त ईस्ट इंडिया कंपनीला दिल्यामुळे इंग्लंडमधील अनेक व्यापाऱ्यांना या कंपनीचा हेवा वाटत होता. कंपनीच्या अशा या भारतावरील कारभारावर इंग्लंडमध्ये टीका होऊ लागली आणि त्यानंतर कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटने काही महत्त्वाचे अशा प्रकारचे जे कायदे आहे हे कायदे त्या ठिकाणी तयार केले. पहा मासे इंग्लंडच्या पार्लमेंटने तयार केलेले कायदे नेमके कोणते आहेत, तर यामध्ये रेग्युलेटिंग ॲक्ट की अगदी 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालच्या गव्हर्नर जनरल अशा प्रकारचा हुद्दा त्या ठिकाणी देण्यात आला आणि अशा या ॲक्टनुसार लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज हा त्या ठिकाणी गव्हर्नर जनरल झाला. मुंबई त्याचप्रमाणे मद्रास हा जो इलाका आहे की अशा या इलाक्याच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा जो अधिकार आहे हा अधिकार लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज यांना मिळाला. त्याच्या मदतीला 4 जे सदस्य आहे की अशा या सदस्यांची समिती त्या ठिकाणी नेमण्यात आली. की अगदी 1784मध्ये पीटचा भारतविषयक जो काही कायदा आहे की हा कायदा मंजूर झाला. कंपनीच्या भारतामधील राज्यकारभारावर पार्लमेंटचं नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायम स्वरूपाचं नियामक मंडळ या ठिकाणी स्थापन करण्यात आलं. कंपनीला भारतामधील राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार अशा या मंडळाला त्या ठिकाणी देण्यात आला. 1813, 1833, 1853मध्ये कंपनीच्या कारभारामध्ये फेरबदल करण्याचे जे कायदे आहे हे कायदे पार्लमेंटने त्या ठिकाणी तयार केले. म्हणजेच एकंदरीत कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश सरकारचं अप्रत्यक्षपणे का होईना जे नियंत्रण होतं ते नियंत्रण अस्तित्वात आले. इंग्रज सत्तेच्या आगमनापाठोपाठ नवीन प्रशासकीय जी पद्धत होती ही पद्धत भारतामध्ये एक प्रकारे रूढ करण्यात आली. मग यामध्ये मुलकी नोकरशाही असेल, लष्कर, पोलीस दल आणि न्यायसंस्था हे इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख अशा प्रकारचे आधारस्तंभ त्या ठिकाणी बनल्या गेले. यानंतर इंग्रजांच्या भारतामधील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ जर आपण पाहिले तर यामध्ये मुलकी नोकरशाही की भारतामध्ये सत्तारूढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरजही नितांत होती. लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी नोकरशाहीची निर्मिती भारतामध्ये सुरू केली. मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्त्वाचा अशा प्रकारचा घटक बनला गेला. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये अशा प्रकारचा नियम त्यामध्ये घातला गेला. त्यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांचे पगार हे वाढवले गेले. प्रशासनाच्या सोयीसाठी त्याने इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी त्या ठिकाणी केली गेली. जिल्हाधिकारी हा जिल्हा शासनाचा प्रमुख असे. महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता व सुव्यवस्था राखणे ही त्याची जबाबदारी असे.
अधिकाऱ्यांची भरती इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ICS या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे त्या ठिकाणी केली जाऊ लागली. यानंतर लष्कर आणि पोलीस दल की इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांचं रक्षण करणे हे लष्कराचं काम. नवे प्रदेश जिंकणे की अगदी नवीन नवीन प्रदेश हस्तगत करणे, त्याचप्रमाणे भारतातील इंग्रजांविरोधी जे उठाव आहे हे उठाव मोडून काढण्याचं काम हे सुद्धा लष्कराला त्या ठिकाणी करावं लागलं. देशामध्ये कायदा व्यवस्था सुव्यवस्था राखण्याचं काम हे पोलीस दलाचं प्रमुख अशा प्रकारचं काम हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. यानंतर न्यायव्यवस्था की इंग्लंडमधील न्यायव्यवस्थेच्या धर्तीवर इंग्रजांनी भारतामध्ये सुद्धा एक नवीन अशा प्रकारची न्यायव्यवस्था या ठिकाणी स्थापन केली. प्रत्येक जिल्ह्यातील मुलकी खटले चालवण्यासाठी दिवाणी न्यायालय त्या ठिकाणी स्थापन केले गेले. फौजदारी खटले चालवण्यासाठी फौजदारी न्यायालयांची निर्मिती करण्यात आली. अशा या न्यायालयांच्या निर्णयाच्या फेरविचारासाठी उच्च न्यायालय स्थापन केलं गेलं की अगदी इंग्लंडच्या धर्तीवर अशा या न्यायालयांची स्थापना ही भारतामध्ये या ठिकाणी तयार केली गेली पहा. यानंतर इंग्रजांच्या कायदेपद्धतीतील काही आपल्याला जे काही गुणदोष आहेत की हे गुणदोष आपल्याला या ठिकाणी सांगता येतील की अगदी भारतामध्ये पूर्वी ठिकठिकाणी अतिशय वेगवेगळे अशा प्रकारचे कायदे या ठिकाणी अस्तित्वात होते. न्यायदानामध्ये सुद्धा जातीनुसार जो भेदभाव आहे हा भेदभाव या ठिकाणी केला जायचा. लॉर्ड मेकॅलोच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले जी विधी समिती होती की अशा या विधी समितीने एक कायद्याची संहिता तयार केली. सर्व भारतामध्ये एकच कायदा या ठिकाणी लागू केला आणि कायद्यापुढे सर्व समान आहेत हे जे तत्त्व आहे हे तत्त्व खऱ्या अर्थाने इंग्रजांनी रूढ करण्याचं काम केलं. मग अशा या कायदा पद्धतीमध्ये जे दोष आहे हे दोष जर आपण पाहिले तर हे दोष नेमके कोणते होते, तर युरोपीय आणि भारतीय यांच्यासाठी स्वतंत्र अशा प्रकारचे न्यायालय आणि वेगवेगळे अशा प्रकारचे कायदे होते. मग युरोपीय लोकांवरील खटले चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालय आणि कायदे या ठिकाणी अस्तित्वात होते. नवे कायदे सामान्य लोकांना या ठिकाणी समजत नसत. न्याय ही एक खर्चिक अशा प्रकारची बाब लोकांना वाटत असे आणि असे हे जे काही खटले आहे हे खटले दीर्घकाळ वर्षानुवर्ष या ठिकाणी हे चालत असे आणि म्हणून अगदी इंग्रजांच्या कायदेपद्धतीतील हे दोष आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. धन्यवाद. पुढील उर्वरित पाठाचा भाग आपण नंतरच्या तासाला पाहू.